संभाजी राजांच्या चितेला अग्नी देणारे गोविंद गणपत गायकवाड याविषयी माहिती। या गावाचं नाव वडू होतं। त्या गावामध्ये संभाजी महाराजांच्या शरीराचे फेकलेले तुकडे आणि ते तुकडे पाहिलेला गोविंद गणपत गायकवाड हे वडबुद्रुक गावात राहणारे ते पहिलवान होते। त्यांनी अनेक कुस्त्या खेळल्या होत्या। तसेच ते शूरवीर हे होते। ते एक हिम्मतवान गडी असून धिप्पाड शरीर यष्टीचे देखील होते। संध्याकाळी झाली होती तसे ते मोगल सैनिक आजमितीला सर्व गावात आणि आजूबाजूच्या भागात फिरले होते। मात्र जशी रात्र झाली तसे ते दमलेले भागलेले सैन्य झोपी गेले। गाव ही झोपलेलं दिसत होतं, पण गोविंद महार यांच्या मात्र झोप येत नव्हती। ते जागेच होते, राज्याचा विचार करत होते। ज्या राजाने मस्तक आज भाल्यावरती सजलं होतं ते सारखं त्यांच्या डोळ्यासमोर येत होतं। ते विचार करीत होते, हा राजा आपला आहे। जरी आज ते भाल्यावर सजले असले तरी त्या औरंग्याने आपल्याला धमकी दिली असली तरी आज राजा आपला आहे। आपला अन्नदाता, त्या राजाने आपल्याला अन्न दिलं, प्रजेचं रक्षण केलं। प्रजेचे रक्षण म्हणजेच आपलं रक्षण। त्यांच्या मनी आपल्या पूर्वजांचे विचार त्यांच्या मनी येऊ लागले, ज्यांचा संबंध भोसले घराण्याशी होता। आज त्यांना शिवा काशीद आणि जीव महाला आठवत होता, ज्यांनी आपल्या धान्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं। शिवा काशीद तर औरंगजेबाने शिवाजी समजून मारून टाकलं। हा शिवा काशीद जेव्हा शिवाजी महाराजांचा पोशाख करून राजांसमोर आला तेव्हा राजे म्हणाले, शिवा, तुला माहित आहे का हे सर्व तू माझ्यासाठी करीत आहेस? यातून तुला काय मिळणार नाही? काहीच मिळणार नाही, तरीही तू हे करतोस का करतोस? त्यावरती शिवा काशीद म्हणाला, महाराज, मला आज शिवाजी राजा म्हणून मारता येणार। आज मला औरंग्या शिवा काशीद म्हणून नाही तर प्रत्यक्ष शिवाजी महाराज म्हणून मारणार आहे। ही संधी मला मिळालेली आहे, जी संधी इतरांना कधीच मिळणार नाही। माझ्या आयुष्याचं सोनं होणार आहे। जसा शिवा काशीद स्वराज्यासाठी मरण पावला, तसाच जीवा अफजलखानाच्या तडाख्यातून शिवाजी महाराजांना वाचवणारा जीवा महाला। ही दोन्ही माणसं गोविंद गणपत गायकवाडांच्या डोळ्यासमोर तळत होती। गोविंदने आता पूर्ण विचार केला की आपण संभाजी राजांच्या देहाला अग्नी द्यावा। त्याच्या तुकड्यांना असं बेवारस कुत्र्या लांडग्यांनी शिकार बनवू नये। आपण हे तुकडे गोळा करावेत, ते जोडावेत, कारण राजे आपल्या वतनासाठी लढले, सरते शेवटी प्राण दिला, पण धर्म बदलला नाही। गोविंदाला ही माहित होतं की जर आपण हे केलं तर बादशाह आपल्याला प्राणदंड देईल, पण त्यांनी आपला विचार डगमगवला नाही। काय झालं होतं नेमकं? 11 मार्च 1689 चा तो दिवस संभाजी राजांचे पाय कापून टाकले होते, हातही कापले होते, वाणीही कापली होती, डोळेही काढले होते। अतिशय धिप्पाड देहाचा व पेलदार शरीराचा असणारा राजा आता अगदी दुर्बल झाला होता। तरीही रग मात्र शरीरात शिल्लक होती आणि त्याचबरोबर बाणेदारपणाही। जेव्हा औरंगजेब त्यांना, तुला इस्लाम कबूल आहे का, असे विचारत होता, तेव्हा संभाजी महाराजांनी मानेनच नकार दर्शवला होता। औरंगजेबाला या गोष्टीचा खूप राग येत होता। त्यानं आपल्या सैनिकांना फर्मान सोडलं, उडवायाची मान या क्षणी। उद्या याचा गुढीपाडवा आहे, आपण याच्या
रक्तानं गुढीपाडवा साजरा करू, याचं मस्तकच गुढीला उभारू. औरंगजेब हसत हसत बोलत होता. त्याच्या मनात भय नव्हतं की कोणतीही दयामाया नव्हती. एक शिपाई पुढे झाला. त्यानं तलवार उचलली. ती तलवार चमकत होती. जणू ती राजाचं शिरसंधान करण्यासाठी नव्हे तर त्याच्याशी गळाभेट करण्याची वाट पाहत होती. जणू असे वाटत होते की त्या तलवारीच्या डोळ्यात देखील अश्रू आहेत. काही क्षणामध्ये त्या तलवारीने राजाचा शिर धडापासून वेगळं केलं. इतिहासकाराने येथे वर्णन केलेले आहे. दुसऱ्या दिवशी गावभर राजाचं शिर भाल्याला लावून फिरवलं गेलं. त्यानंतर ते नदीमध्ये फेकून दिलं गेलं. त्या शिपायांनी सर्व गावात दवंडी देखील पिटवली गेली होती की जर कोणी राजाला अग्नी देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना देखील यमसदनी पाठवण्यात येईल. पण तरीही जशी रात्र होऊ लागली तशी सर्वांना शिवाजी राजांच्या लेकराची आठवण येऊ लागली. राजे होते ते स्वराज्याचे. गावातील सर्वांनी राजाच्या शरीराचे तुकडे शोधायला सुरुवात केली. सर्व गावानं ते तुकडे गोळा करायला मदत केली. काही तुकडे तर अगदी लहान लहान होते. काही तुकडे नदीत फेकले तर काही तुकडे नदी काठावर होते. ते सर्व तुकडे एका कापडात बांधण्यात आले. त्यानंतर ते तुकडे एका शिरप्या सांबाराला देण्यात आले. इतिहासकाराने येथे वर्णन केलेले आहे. त्याने ताबडतोब ज्याप्रमाणे एखादं जनावर शिवलं जातं त्याप्रमाणे ते तुकडे पटापटा शिवले. संभाजी महाराजांचं शरीर तयार केलं गेलं. तेव्हा तिथेच शिर्के नावाच्या शिंप्यानेही त्या शरीराला आकर्षक कपडे शिवून दिले. तसं पाहता शिर्के राजदरबारातील कपडे शिवत असत. त्या शरीराला शिर्केने शिवलेले कपडे परिधान केले गेले. आता शरीर तयार झालं होतं. त्यातच आता त्या शरीराचा अंत्यसंस्कार कुठे करायचा असा प्रश्न उभा राहिला. तसा एक गावकरी दामाजी पाटलांना म्हणाला, पाटील, आपण संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार तुमच्या नदीकडील शेतात करू. तेव्हा दामाजी पाटील म्हणाला, नाही बा, त्या औरंग्याची लोक येतील अन मलेच यमसदनीत धाडतील. आता मले मरायचं नाही. ज्याला मरायचं असल त्यानेच अग्नी द्यावा. प्रत्येक जण घाबरत होता, कारण त्यांना माहित होतं की संभाजी राजाचं प्रेत ज्यानं जाळलं किंवा ज्याच्या जागेत अग्नी दिला त्याला मृत्यूदंड मिळेलच, कारण तसं फरमान असते. औरंग्यानं अगोदरच सोडलेलं होतं. संभाजी राजाचं शरीर शिर्के व शिंप्यानं शिवून तयार केलं होतं. पण आता अग्नी देणार कोण? सारा गाव एकमेकांकडे पाहत होता. कुणाचेच पुढे व्हायला हिम्मत होत नव्हती. तेव्हा गोविंदा पुढे आला. म्हणाला, पाटील, मी तयार हाय माया राजांना अग्नी द्यायला. मी माया घराच्या अंगणातच अग्नी देतो. राजाले पण माया घरासाठी एक गोष्ट तुम्ही करा. मी मेल्यावरती माया परिवाराला एकटं टाकू नका. सर्वांनी होकार दिला. गोविंदानं आपल्या घराच्या अंगणातच सरण रचलं व त्यात संभाजी राजांचं शरीर ठेवलं. स्वतःच मुखाग्नी दिला. पण तो अग्नी देताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते अश्रू 78% त्यांच्या डोळ्यातून नाही तर संपूर्ण गावाच्या डोळ्यातून वाहत होते. त्या गावातील 62 लोकांनी अत्यंत धाडसानं संभाजी राजांच्या अंत्ययात्रेत सहभागी घेतला होता. असेच काही दिवस गेले. काही भनक नव्हती. त्यातच गोविंदाने आपल्या घराच्या अंगणात दिवा लावायला सुरू केलं. त्यानं अंगणातच एक चबुतरा बनवला. त्याला नाव दिलं
शंभूराजांची समाधी. तसं तो रात्रंदिवस त्या समाधीची पूजा करत लागला. त्यातच हळूहळू त्या समाधीची चर्चाही वाढायला लागली. त्यातच वडगावात संभाजी राजाला अग्नी देण्यात आला ही बातमी हवेसारखी औरंगजेबाला माहीत झाली. औरंग्यानं गोविंदाला पकडले आणि मृत्यूदंड दिला. राजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा हा गोविंद कोण होता? शिवाजी राजांचे सवंगडी म्हणजेच डोंगरावरील आदिवासी मुलं, ज्यात अस्पृश्यांची ही मुलं होती. ती अस्पृश्यांची मुलं ही कधी कधी शिवरायांबरोबर राजवाड्यात येत असत. त्यातच जिजाबाई त्याही मुलांना हीन न समजता शिवरायांपाठोपाठच योग्य वागणूक देत असत. याच शिवरायांवरती संस्कार करणाऱ्या ठरल्या. पुढे जेव्हा शिवाजी महाराज मोठे झाले तेव्हा ते आपल्या व सवंगड्यांना विसरले नाहीत. त्यांनी या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. गोविंद असाच एक व्यक्ती ज्यानं पुण्याच्या लाल महालामध्ये जिजाबाईंचा मुक्काम असताना नोकरी केली. त्याने संभाजीराजांना कित्येक वेळा दरवाजातून येताना जाताना पाहिलं होतं. त्यामुळे त्यांच्या मनात संभाजीराजांबद्दल ऋणानुबंध आणि आत्मीयता होती. गोविंदाने बाबा गोपाळराव होते. त्या काळी महार जातीचा स्वतःचा असा कोणताही व्यवसाय नसायचा. ती मंडळी मिळेल ती काम करायची. त्यातच शिवरायांनी रायरीचा किल्ला जिंकला. रायरीचा किल्ला हा अभेद्य असा किल्ला होता. त्या किल्ल्याला आजूबाजूला जंगलांनी वेढलेलं होतं. त्यातच हा किल्ला जेव्हा जिंकला तेव्हा या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलं. त्यात दगड फोडण्याचं काम होतं. दगड फोडण्यासाठी गावगावची मंडळी बोलावली जात होती. त्यात गोविंदाच्या वडिलांचाही समावेश होता. गोपाळराव रायगडावरच्या बांधकामासाठी दगड फोडण्यात आघाडीवर होते. रायगडावरती दगड सफाई न फोडताना गोपाळरावांना शिवाजीराजांनी पाहिलं होतं. त्यांनी जेव्हा गोपाळरावांना पुरस्कार देऊ केला तेव्हा गोपाळरावांनी मला पुरस्कार नको, माझ्या मुलाला नोकरी द्या असे सांगितले होते. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी गोविंदाला आपल्या सैन्यात सामावून घेतलं होतं. अनेक सारे पराक्रम गोविंदाने केले होते. शिवाजी जातपात मानत नव्हते. त्यांच्या सैन्यांमध्ये 18 पगड जातीची माणसं होती. त्यातच एक गोविंद हा लहानपणापासूनचा धष्टपुष्ट होता. त्याचं शरीर पिळदार व बलदंड शरीर पाहून शिवाजीराजांना त्याला सैन्यात घेतलं होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे संभाजी महाराजांशी संबंध दृढ झाले होते. रामशेजचा किल्ला औरंगजेब बादशहाने सैन्य अफाट असूनही त्याला जिंकता आला नव्हता. त्या किल्ल्यावर चढाई करणारे औरंगजेबाचे सरदारही शहाबुद्दीन व फिरोज जंग यांचा पराभव झाला होता. या प्रकरणात बादशहाच्या संभाजी राजांवरती चिडून होता. त्यानंतरच बऱ्यामपूर येथे हल्ला चढवून जी लूट मिळत होती त्यातही गोविंदा आघाडीवर होता. जेव्हा औरंगजेबाने गोविंदाला पकडलं त्यावेळी औरंगजेबाच्या मनात गोविंदाविषयी भयंकर औरंगजेबाला असे वाटत होते की यापुढे संभाजींना मानणारे पैदा होऊच नयेत. औरंगजेबाने गोविंदाला मृत्यूदंड दिला. तेव्हा औरंगजेब गोविंदाला संभाजी राजांविषयी काही बोलत असे तेव्हा गोविंद रागाने पेटाने ओरडत असे. औरंगजेबाला त्या गोविंदाचा इतका राग येत असे की त्यानं गोविंदाच्या अंगावरती जखमांचे फोडलेल्या जखमांच्या जागी व संपूर्ण शरीरावरती मिठाचे पाणी टाकण्याचा आदेश दिला. ते मिठाचे पाणी गोविंदाच्या अंगावरती ओतल्यावरही इतकी अंगार झाली की त्या पाण्याने ती इंद्रायणी
भीमा भामा देखील कापली गेली असे इतिहासकाराने येथे वर्णन केलेले आहे। तर अशा या स्वराज्यासाठी झटलेल्या शंभूराजांना आणि त्यासाठी बलिदान देणाऱ्या गोविंदाचा एवढा राग केला, शरीराचे हाल केले म्हणूनच म्हणता येईल शिवनेरीवरती एक हिरा चमकला, जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्मला। जय जिजाऊ, जय शिवराय, जय